सुरुवात करा मॅडम. आज 17/3/2011 वार गुरुवार आहे ना. हो. माझं नाव आशा शिवाजी सोनवणे. गावाचं नाव मॅडम? कुरुळी. आणि गावामध्ये लोकसंख्या किती आहे? आता 8:30 पर्यंत आहे. 8:30 काय? 1000 की 800? 8,500. बरं. मॅडम, गावामध्ये अंगणवाडी आहे का? आमच्या गावामध्ये 9 अंगणवाड्या आहेत. आणि प्रत्येकी अंगणवाडीत किती मुलं जातात साधारण? इथं म्हणजे गावठाणामध्ये 2 आहेत अंगणवाड्या. तिथं 30 ते 35 गट आहे एका वर्गामध्ये. आणि किती प्राथमिक शाळा किती आहेत मॅडम? प्राथमिक शाळा 3 आहेत. आणि किती साधारणतः मुलं येतात या शाळांमध्ये? गावातल्या शाळेत जवळजवळ 650 600-650 आहेत विद्यार्थी गावात. आणि साधारणतः शिक्षक किती आहेत? शिक्षक सगळं 9 आहेत. बरं. माध्यमिक शाळा आहेत का? सगळं माध्यमिक. बरं. माध्यमिक शाळेत किती मुलं येतात? मॅडम, तुम्ही आधी प्राथमिक बोललात म्हणा. प्राथमिक म्हणजे जिल्हा परिषदेच्या ना? हो. जिल्हा परिषदेच्याच आहेत. प्राथमिक म्हणजे मॅडम 1ली ते 7वी, आणि माध्यमिक म्हणजे 7वीच्या पुढे 8वी, 9वी. ते माध्यमिक एकच आहे. 5वी ते 10वी पर्यंत वर्ग. अच्छा. आणि 7वी नंतर तुमच्या गावामध्ये कोणी मुलं शिक्षण सोडून देतात का अर्धवट? नाही, तसं नाही. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? नाही. गावात कुठे कॉलेज आहे? कॉलेज नाहीये. 10वी पर्यंत आहे. हायस्कूल आहे ना आमच्याकडे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? आहे. आशाताई आहेत का गावात? आहेत ना. आशा वर्कर ना? हो. आहेत ना. बालमृत्यू व डिलिव्हरी दरम्यान मृत्यूचं प्रमाण काय आहे का? माता मृत्यू? नाही. सर्वसाधारण आजार कोणते आहेत गावात? सर्वसाधारण असं जुलाब, उलट्या वगैरे असं होतात. म्हणजे साधारण अपंग व्यक्ती किती आहेत गावात? अपंग आता मला तसं काही सांगता येणार नाही, पण माझ्या बघण्यामध्ये 5-6 आहेत. बरं. कोणत्या प्रकारचं अपंगत्व जास्त बघताय तुम्ही? पायामध्येच अपंग असते. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का गावात? हो, आहे ना. ॲम्ब्युलन्स आहे का? ॲम्ब्युलन्स नाहीये. ॲम्ब्युलन्स आमच्या इकडे येतात, पण ते आळंदीचे नाही का, संतोषी मातीचं ते. तर HIV प्रमाण काय आहे? नाहीये. 1 नाही. किती टक्के लोक मॅडम शेतीशी निगडित आहेत? जवळजवळ 80% म्हटलं तरी चालेल. आणि किती लोक शेतीशी किती लोक शेती करतात? म्हणजे पूर्णच लोक आमच्या इथं शेती जास्त करतात. हॅलो. कोणती धान्य पिकवतात? पावसाळी म्हटलं ना तर भुईमूग आणि बाजरी. 2च पिकतात का तुमच्या गावात? सोयाबीन. पर कुटुंब साधारणतः किती एकर जमीन असेल, शेती असेल लोकांची? आता MIDC झाल्यामुळे काय मला सांगता येणार नाही एवढं. बरं. शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न काय असू शकेल अंदाजे? जेमतेम ज्यांचं त्यांचं भागतंय म्हणजे असं. शेतावर जर आपण दुसऱ्याच्या शेतावर लोक गेली तर त्यांना किती रोजगार मिळतो? आता पुरुष जर असेल ना तर 200 रुपये आहे. आणि बाई असेल तर? बाई असेल तर 100 आहे. असा फरक का मॅडम? पुरुषांना म्हणजे असं याचं काम असतं ना, उचल बोजाचं याचं. आणि बायकांना फक्त खुरपणे वगैरे असं, म्हणजे जड कामं नसतात बायकांना. शेतीसाठी पाणी कुठून मिळतं? विहिरी आहेत आणि नदीवरनं पाईपलाईन केलेलं आहे. शेतकऱ्याने कधी, तुमच्या गावातल्या शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली आहे का? नाही. गावामध्ये दारिद्र्य रेषेखाली किती लोक राहतात?
आता आमच्या दारिद्र्य रेषेखाली 11 लोकांना घरकुल मंजूर झाले. बरं. गावामध्ये नरेगा आहे का? हा, गावामध्ये नरेगा आहे का? नरेगा म्हणजे काय? म्हणजे सरकारचं एक स्कीम असते, वर्षातून 100 दिवस लोकांना रोजगार दिला जातो. तर तसं असं काय? काहीच तसं काही नाहीये. बरं. गावातून शहराकडे किंवा दुसऱ्या गावामध्ये लोक कामासाठी जातात का? नाही, प्रमाण कमीच. पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का? हो, आमचं पिण्याचं पाणी आमचं नदीच्या तिथं विहीर आहे ना, तिथून उपलब्ध आहे. स्वच्छ असतं का पाणी? हो, TCL वगैरे टाकून आम्ही स्वच्छ करतो. किती लोकांच्या घरामध्ये, साधारण किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? संपूर्ण आणि किती लोक त्याचा वापर करतात? 100% लोक करतात सगळेजण. महिलांना पुरुषाबरोबरीची वागणूक मिळते का? हो अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो, मिळते. आणि 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? मग काय आता नोकरी करतात, तिथं शाळा शिकतात जास्तीत जास्त मुलं. किती टक्के लोक व्यसनाधीन आहेत दारूच्या व्यसनामध्ये? आता मला वाटतं इथं कमी झालं प्रमाण, पहिलं होतं जास्त, पण आता मला वाटतं 70% कमी झालं. साधारण जितकी लोक दारू पित आहेत त्या एका व्यक्तीला साधारण दिवसाला किती खर्च येत असेल? आता हे एवढं काही सांगता येणार नाही मला. बरं. तंबाखू किती टक्के लोक खातात? 40-50% खात असणार. तंबाखूसाठी किती खर्च येतोय हे माहितीये का दिवसाला? आता आमच्या घरात कोणच नाही, त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही. बरं, ठीक आहे. गावामध्ये अशी कुठली बाई, अशा कुठल्या बायका आहेत का ज्या दारू पितात आणि तंबाखू खातात? दारू पिणारे नाहीये कुणी. तंबाखू वगैरे खातात, तर शेतीत काम करणाऱ्या बायका खातात या. बरं. मिसरी वगैरे लावतात. गावामध्ये बँक आहे का? पतपेढी आहे, बँक नाहीये. बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? हो आहेत. पुरुष पैशाची बचत करतात का? हो करतात. कुठे करतात? बँकांमध्ये. आणि महिला बचत करतात का? हो, बचत गटांमध्ये करतात बचत, आणि पोस्टामध्ये. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत का? हो आहे. आणि गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? हो, गावापर्यंत आहे चांगले रस्ते. गावात लाईट आहे? हो आहे. लोड शेडिंग होतं का गावामध्ये? गुरुवारी होतं, दर गुरुवारी असतं. किती वेळ असतं? सकाळी 6 ते संध्याकाळी 10 पर्यंत. किती घरांमध्ये साधारण किती टक्के लोकांकडे मोबाईल असेल? मला आता पूर्ण लोकांकडेच मोबाईल आहे आता. किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? 80%. किती टक्के लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? 70% लोकांकडे आहेत. कम्प्युटर आमची तर प्रत्येक, म्हणजे कॉलेजला मुलं जातात ना, ते सगळे CIT करतात, तर त्यांच्याकडे कॅम्प्युटर आहेत. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा उपयोग होतो? आमची ग्रामपंचायत सगळं चांगल्या प्रकारे सहकार्य करते सगळ्या लोकांना. कशा प्रकारचा उपयोग होतो लोकांना? म्हणजे काय अडचणी असल्या तर ग्रामपंचायतीमध्येच हे करतात ना लोक. बरं मॅडम, एखाद्या सरपंचांना जर अवॉर्ड द्यायचंय असं जर आपण ठरवलं तर त्या सरपंचाच्या अंगामध्ये कोणते गुण असायला हवेत? त्यांनी गावचा विकास चांगला केला पाहिजे आणि गोरगरिबांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. आणखीन काय बोलायचंय? आणखी काय, म्हणजे आपल्या गावामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना येतील त्या जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि गाव स्वच्छ ठेवणं,